हल्ला बोल, हल्ला बोल। बेरोजगारी पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। बोल साथी हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। बेरोजगारी पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। शोषण थांबलंच पाहिजे, थांबलंच पाहिजे, थांबलंच पाहिजे। गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महाराष्ट्र सरकार होश में आओ, 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 होश में आओ। पाहिजे, झालीच पाहिजे। प्राध्यापक भरती सुरू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा। नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा। सेमिस्टर पद्धती बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। सेमिस्टर पद्धती बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। के देश में शिक्षा का निजीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। लड़ाई पढ़ाई जिंदाबाद, 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 लढाई पढाई जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गेटवर नेट सेट PhD पात्रताधारक संघटनांनी परमानंट प्राध्यापक भरती UGC रेग्युलेशन ड्राफ्ट 2025 आणि त्याचबरोबर सेमिस्टर पद्धत बंद झाली पाहिजे या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की UGCने जो UGC रेग्युलेशन ड्राफ्ट 2025 काढलेला आहे तो अतिशय वाईट आहे। त्यामध्ये गोर गरीब वंचित घटकातील युवकांचं शिक्षण आता बंद होणार आहे असं त्यामध्ये दिलेलं आहे। 5 तारखेपर्यंत 5 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी आम्हाला फीडबॅक मागितलेलं होतं सगळ्या देशामधील विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना। आम्ही फीडबॅकमध्ये त्यांना हे रेग्युलेशन रद्द झालं पाहिजे असे मेलसुद्धा पाठवलेले आहे आणि आज 5 तारखेला आम्ही आज इथे आंदोलनाला बसलो आहे। त्याचबरोबर परमानंट प्राध्यापक भरती चालू झाली पाहिजे, कारण की केंद्र शासन आणि राज्य शासनाने, विशेषतः राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलं आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे शिक्षक नाही आहे, पूर्ण वेळ प्राध्यापक नाही आहेत। अंमलबजावणी कशी करावी, महाविद्यालय कसं चालवावं यासाठी आम्ही इथे येऊन बसलो आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हटल्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ज्यांना आम्ही निवेदन पाठवून त्यांना विनंती करतो आहे की हे रेग्युलेशन रद्द करावं आणि पूर्णवेळ प्राध्यापक भरती करावी। त्याचबरोबर सेमिस्टर पॅटर्न यासाठी रद्द करावं की ग्रामीण भागामधील विद्यार्थी हा सेमिस्टरसाठी पुरेसा नाही, कारण की त्यांना रोजगार महत्त्वाचा आहे आणि तो 6-6 महिने महाविद्यालयामध्ये येऊन 6-6 महिने परीक्षा देऊ शकत नाही, तो परीक्षार्थी झालेला आहे, त्याला बुद्धिवान बनवायचं आहे। त्यासाठी आम्ही हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। ह्या आंदोलनामध्ये आम्हाला युवक काँग्रेस, NSUI, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, DSO, युवा सेना अशा सगळ्या विद्यार्थी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे। त्याचबरोबर 5ही जिल्ह्यातले CHB संघटना, CHB मंडळी इथे आलेली आहेत। आम्ही 5 वाजेपर्यंत हे आंदोलन करणार आणि माननीय कुलगुरू महोदय इथे येतील आणि कुलगुरू महोदयांमार्फत आम्ही UGCला हा ड्राफ्ट पाठवू आजचं निवेदन आणि त्याचबरोबर राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊ की परमानंट प्राध्यापक भरती महाराष्ट्रामध्ये झालीच पाहिजे। जर झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही CHB नेट सेट पात्रताधारक संघटना फिरू आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे आंदोलन करू। ही सुरुवात आहे, याच्या 23 मार्चपर्यंत पूर्ण महाराष्ट्र आम्ही नाही का पिंजून काढू, हा आमचा प्रण आहे आणि ही आजची सुरुवात आहे।